ज्यावेळी इकडे आमचे सत्यपुरुष म्हणून आले, जे ते कळमूळ होऊन देव आणि ह्या गावात अवधार सदाम शेठ आणि बाकी हे वास्तव करत होते असे वांगड या गावामध्ये एका बाजूला. आणि ज्यावेळी सत्यपुरुष देवाने सदम शेट्टीची आणि त्यांची बोलणी झाली की हा गाव सदम शेठ म्हणाला, तुम्ही हा गाव मी करतो, पण ते हे आडा घालतो, वाढवायचा प्रयत्न करतो मोठा गाव खाली, तर होत नाही. सत्पुरुष यांनी सांगितलं की ह्या गावात मी वाढवून देतो, मोठा गाव करतो, समुद्र आहे तो मागे हटवून देतो, मला काय आहे. ते पुरुष आमचे सदम शेठ आहे ना, मूळ पुरुष इथले, आणि त्याने सांगितलं हा गाव तुम्ही जर हा हटवून दिला आणि हा बांध घालून जर मी तुम्हाला माझ्या उजव्या साईडला बसतो, स्थापना करतो तुमची. आणि तसंच त्याप्रमाणे सत्यपुरुष देवाने हा गाव संबंध समुद्र हटवून मोठा गाव केला. 360 इकडे ब्राह्मण देव आहे ना, ब्राह्मण देवाचं, तर 360 लोकांना ते घाण्याला बांधलं. इकडे घाणा असतो अगोदर, ते घाण्याला बांधून त्यांचा बंदोबस्त केला. आणि त्याला इकडे ब्राह्मण देव आहे तिथे पाठा, तिथे त्यांची ते हे आहे. आणि दर 9 वर्षाने 13 वर्षाने किंवा 7 वर्षाने 5 वर्षाने गेल्याने मोठा उत्सव म्हणजे कळस, 1 महिना उत्सव असतो, तो कळस इकडे साजरा केला जातो. आणि अगोदर साजरा करतात त्यावेळी त्यांना 360 म्हणजे कोंबे असे द्यावे लागतात तिकडे. आणि त्या ह्याच्या पहिले गावामध्ये असे मोठे अगोदरचे मानकरी होते, गावस होते, परब होते, परत आमचे मग ते नाईक होते, गावडे होते, ह्या गावांची अगोदर वस्ती होती. हे 4 मानकरी होते. त्याच्यानंतर हा गाव दुसरं हे आला आणि गावकरी मोठ्या प्रमाणे सर्व बंदोबस्त करून हा गावाची मुलाढाल स्थापना झाली, मोठा गाव उदय झाला. आणि त्याप्रमाणे मग आमची देवी ग्रामदेवी मोरजाई त्याची ती आहे.